आज ना मला बरीचशी कामं करायची होती. त्यामुळे मग सकाळी लवकर उठले, मस्तपैकी हेअर वॉश करून तयार झाले होते. त्यानंतर मग मी इकडे स्वयंपाकाची तयारी केली. बटाट्याची भाजी बनवायची होती. चपात्यासाठी कणिक पण मळवून घेतली. नंतर मी चहा करून घेतला, तर इकडे वाजले होते 6. त्याच्यानंतर मग पटकन टिफिनसाठी सगळं तयार करून घेतलं. त्यांचा टिफिन पण तयार करून ठेवला. त्यानंतर सकाळी-सकाळी देवपूजा करून घेतली. त्यामुळे मस्त फ्रेश वाटतं. त्यानंतर इकडे ईशानचं खायला करून घेतलं. त्याच्यानंतर दुपारी पण त्यासाठी पराठे बनवले होते, ते पण त्यांनी खाल्ले. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो माहेर. त्याला खेळणी घ्यायची होती म्हणून. पण नेमकं काय खेळायला घ्यायचं तेच कळत नव्हतं. त्यासाठी काहीतरी बौद्धिक क्षमता असलेलं काहीतरी खेळायला घ्यायचं असं म्हटलं ठरलं होतं. पण भरपूर दुकानं फिरले. त्यानंतर मग आम्ही काहीतरी फायनल केलं होतं. त्याच्यासाठी 2-3 सेट बघितले होते, पण सगळे छान होते. कुठलं घेऊ काही कळत नव्हतं. खूपच कन्फ्युजन झालं होतं. पण ते मोठंवालं सगळ्यात छान वाटलं म्हणून मग ते आम्ही घेतलो. तर इकडे ईशानचं वेगळंच काहीतरी चाललं होतं खेळायचं. त्याला त्यातली एक गाडी पाहिजे होती म्हणून तो मागे लागला होता. म्हणून मग आम्ही हे खेळणं घेऊन घरी आलो. तर त्यात बघितलं काय-काय आहे, कसं-कसं आहे. तो पण सारखी दोन्ही खेळणी खेळून कंटाळला होता आणि लहान मुलांना कशी नवीन-नवीन खेळणी लागतात. त्यामुळे मग आम्ही म्हटलं साधी खेळणी खेळण्यापेक्षा काहीतरी असं डोक्याला चालना मिळेल अशी खेळणी घ्यावी. म्हणून मग आम्ही त्याला हे घरी घेऊन आलो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.